हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू स्कूल डेज. या व्हिडिओमध्ये आपण रेबीजविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहे. रेबीज जो आहे तो रेबीज व्हायरसमुळे होतो. हा जो व्हायरस आहे हा डायरेक्टली सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती अटॅक करतो, म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डवरती तो अटॅक करतो. हा व्हायरस जो आहे तो लायसा व्हायरस ग्रुपमधला व्हायरस आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला बघायचं आहे मोड ऑफ इन्फेक्शन. मोड ऑफ इन्फेक्शनमध्ये हा जो रोग आहे हा कुत्रा, मांजर, माकड किंवा वटवाघूळ अशा प्राण्यांच्या चावण्यामुळे होतो. जर ते प्राणी इन्फेक्टेड असतील तर त्यांच्या सलायवामधनं हा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो, म्हणजे कट्स किंवा वाऊंड थ्रू किंवा स्क्रॅचेस थ्रू, आणि मग त्याच्यामुळे हा रोग जो आहे हा होऊ शकतो. सिम्पटम्समध्ये बघा, 2 टाईपचे सिम्पटम्स आहे. अर्ली सिम्पटम्समध्ये फीवर, हेडॅक, वीकनेस अँड पेन ऑर टिंगलिंग अँड बाईट साईड. तो प्राणी जिथे चावला आहे ती जखम जी आहे ती दुखायला लागते, ताप येतो, डोकं दुखतं आणि वीकनेस जो आहे तो येतो. ॲडव्हान्स सिम्पटम्स जे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे फिअर ऑफ वॉटर, हायड्रोफोबिया ज्याला म्हणतो आपण, म्हणजेच पाण्याची भीती वाटते, डिफिकल्टी इन स्वॅलोईंग, एक्सेसिव्ह सलायवा, ॲनॅक्झिटी अँड कन्फ्युजन, पॅरालिसिस अँड कॅन लीड टू डेथ इफ अनट्रीटेड. जर उपाययोजना व्यवस्थित केल्या गेली नाही तर याच्यामुळे डेथसुद्धा होऊ शकते. डायग्नोसिस जे आहे, डॉक्टर आधी जर का आपल्याला हा प्राणी चावला असेल किंवा मग त्याचे जर आता लक्षणे दिसत असतील तर याच्यावरनं ते निदान लावू शकतात. पण लॅबोरेटरी टेस्टसुद्धा आहेत, सलायवा टेस्ट, स्किन बायोप्सी आणि ब्लड टेस्ट, याच्यावरनं तो कन्फर्म होऊ शकतो. आणि प्राण्यांमध्ये ब्रेन टिश्यूचं एक्झामिनेशन जे आहे ते केलं जातं, त्याच्यावरनं हार्ट डिसीज जो आहे तो डिटेक्ट केला जातो. प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारचे प्राणी जर चावले असतील तर तो प्राणी चावल्यानंतर लगेच ती जखम जी आहे ती पाणी आणि साबणाने धुवायची आहे व्यवस्थित, आणि त्याच्यावरती अँटीसेप्टिक अप्लाय करायची आहे. लगेच अँटी रेबीज वॅक्सिन जी आहे ती पण घेतल्या गेली पाहिजे. आणि सम केसेसमध्ये रेबीज इम्युनोग्लोबुलिन जे आहे ते दिलं जातं. आणखी पण आपल्याला बरेचसे प्रिव्हेन्शन घ्यायचे आहेत, म्हणजेच वॅक्सिनेशन किंवा वॅक्सिनेट द पेट्स रेग्युलरली, म्हणजे तुमच्याकडे जर का पाळीव प्राणी असतील तर त्यांना वॅक्सिनेशन द्यायचं आहे. अवॉइड कॉन्टॅक्ट विथ स्ट्रे ॲनिमल्स, म्हणजे भटके कुत्रे वगैरे यांच्यापासून सावधान राहायचं आहे. डू नॉट टच अननोन ॲनिमल्स, स्प्रेड अवेअरनेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो डिसीज आहे हा 100% फेटल आहे जर प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट व्यवस्थित घेतल्या गेली नाही तर. पण जर दिलेले प्रिव्हेन्शन्स आणि ट्रीटमेंट तुम्ही व्यवस्थित घेतली तर हा जो आजार आहे याला आपण 100% प्रिव्हेंट करू शकतो. थँक्यू.